ये फोटोग्राफी के लिए है. हाँ फोटो वीडियो दोनों नॉर्मल वीडियो कर सकते हैं. सगळी दुकान A to Z सगळे कॅमेऱ्याचे आहेत. आणि तर गाईज हा कॅमेरा आहे जो मला घ्यायचा आहे, पण वगैरे लावलेले आहेत. गोप्रो 30 गोप्रो. ओके. त्यांनी मला बोयाचा माई दाखवलेला आहे. बोयाचा तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी आलेलो आहे CSTला. तर CSTला आलेलो आहे त्याचं कारण असं की बरेच आपण यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बघतो की CST मुंबई साईडला म्हणजे खूप स्वस्तमध्ये कॅमेरे वगैरे भेटतात आणि सेकंड हँड कॅमेरे खूपच स्वस्त भेटतात. तर मला सुद्धा बघायचं होतं की कॅमेरे वगैरे किती स्वस्त भेटतात आणि 8,000, 5,000, 10,000ला कॅमेरे दाखवतात. तर आज मला थोडासा टाईम भेटलेला होता, तर विचार केला की मला एक वस्तू घ्यायची आहे. ती काय घ्यायची आहे ते तुम्हाला सांगतो पुढे व्हिडिओमध्ये. तर विचार केला की जाऊया आणि बघूया आपण सुद्धा की खरंच कॅमेरे एवढे स्वस्त भेटतात का. तर त्यासाठी मित्रांनो मी आलेलो आहे आज CSTला आणि इथून मी शॉप बघितलेले नाही आहे, पण शोधणार आपण शॉप आणि कुठे आहे ते कॅमेरे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये खूप जास्त मजा येणार आहे की स्वस्त कॅमेरे तुम्हाला बघायला भेटतील. अभी मजा आएगा ना भिडो. खरंच स्वस्त आहेत का नाही ते आपण आज जाऊन आणि रिअली बघूया की खरंच कॅमेरे स्वस्त भेटतात का नाही. तर CSTला पोहोचलेलं आहे. चला फटाफट आपलं कॅमेरेचं जे काय शॉप आहे ते बघू, कारण इथे कॅमेऱ्याचं खूप मोठं मार्केट आहे. तर त्या मार्केटमध्ये मी जाणार आहे. बघूया, फटाफट निघूया आणि स्टेशनच्या बाहेर निघून आणि तुम्हाला दाखवतो कॅमेऱ्याचं दुकान कुठे आहे ते. चलिए शुरू करते हैं. तर गाईज फायनली CSTच्या स्टेशनच्या बाहेर निघालेलो आहे मी आणि इथून आता वॉकिंग डिस्टन्सवरती जवळजवळ 750 मीटरवरती शॉप आहे. तर त्या शॉपसाठी मी निघणार आहोत. मागे तुम्ही बघू शकता CSTचं सगळ्यात अट्रॅक्टिव्ह लोकेशन आहे. तर पोलिसांचा वगैरे बंदोबस्त आहे इथे सध्या. तर मी इथे फटाफट निघून जातो. मला जायचं शॉपवरती, फटाफट शॉप शोधायचं आहे. तर त्यासाठी लगेच निघतो मी आणि बघूया शॉप कुठे आहे. तिला खतरनाक गर्दी आहे, काय माहिती पोलिसांचं काय आहे आपल्याला काय माहिती नाही. काहीतरी बंदोबस्त आहे, पोलिसांची खूप जास्त गर्दी आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ कोणाला तिथे थांबून पण देत नाहीत. तर मी लगेच आलोय स्टेशनपासून थोडंसं लांब. अजून जवळजवळ 400 मीटरवर दाखवते लोकेशन. तर बघूया ते शॉप आहे का, कारण मी पण यूट्यूबलाच बघितलेलं आहे ते शॉप आणि जाऊन बघूया काय काय भेटतं शॉपमध्ये. काहीच आलोय मी इकडे. सगळे आता कॅमेऱ्याचे दुकान आहेत. तर सगळं बघून एकदम भारी भारी कॅमेरे वाटतात. अजून इकडे आतमध्ये जायचं आहे ते शॉपसाठी. तर शॉप कुठेतरी वरती आहे. भारी भारी कॅमेऱ्याचे दुकान आहेत आणि मला माईक घ्यायचा आहे ॲक्च्युलीमध्ये वायरवाला. आपला बजेट कमी आहे सध्या, त्याच्यामुळे मी एक छोटासा माईक घ्यायचा विचार करतोय. तर त्यासाठी मी आलेलो आहे. तर बघूया मला माईक भेटतोय का. ह्याच्या सुद्धा आहे बघा, समोर दिसते निशात कॅमेरा कॉर्नर. ह्याचा सुद्धा व्हिडिओ बघितलेला होता मी. इथे सुद्धा कॅमेरा आहे. इथे सुद्धा आहे सगळे यूट्यूबचे ॲक्सेसरीज इकडे बघू शकतो आपण. हे एक शॉप आहे. हे सगळं आता इथं सगळे कॅमेऱ्याचे शॉप आहेत. तर गाईज हे इथं साई इलेक्ट्रॉनिक्स आहे. हे कॅमेरा रिपेअरिंगचं दुकान आहे. तर इथे सगळे कॅमेरा रिपेअर होतात जसं की दादाने सांगितलं. तर इथे पण येऊ शकता तुम्ही कॅमेरा जर रिपेअर करायचा असेल तर. त्यासाठी सुद्धा आम्ही सध्या दुसरं शॉप शोधतोय. बघूया मला भेटते का शॉप. हां हां ओके, बॅकझोन शॉप. हां बॅकझोन. थँक्यू, दादांनी खूप चांगले आपल्याला हेल्प केलेले आहेत. बॅकझोन शॉप त्यांना लगेच समजलं की बॅकझोन शॉपच पाहिजे आपल्याला. असं शॉपला मला जायचं होतं B&M बॅकझोन. हे शॉप खूप जास्त यूट्यूबला ट्रेंडिंग आहे. तर इथे आहे शॉप. फायनली शॉपमध्ये आलेलो आहे आणि इकडे सगळं कॅमेरे वगैरे सगळं लावलेलं आहे. बॅग्स वगैरे सगळे आहेत, ते बघू शकता. फायनली बघू शकता तुम्ही माझ्या आजूबाजूला सगळीकडेच कॅमेरा आहेत. तर आपण सध्या कॅमेरा घेण्यासाठी नाही, तर आपण माईक एक घ्यायचे आहेत. माईकसाठी आलेलो आहेत आणि ट्रायपॉड स्टँड जर चांगलं भेटलं तर ते सुद्धा घेऊ. बघूया काय काय भेटते आपल्याला. तर मागे बघू शकता, विचारूया ना काय काय भेटेल. तर गाईज इथे बघू शकता हे सगळे गोप्रो वगैरे लावलेले आहेत. गोप्रो 30 गोप्रो 12 आणि सगळे गोप्रोचे व्हेरियंट आहेत. आणि मी सुद्धा यूट्यूबलाच व्हिडिओ बघून आलेलो आहे. गिम्बल वगैरे आहे मोबाईलचा. हाँ वो कैसे किया आपने? ये 2 बार का ओके. मला माईक घ्यायचा होता आणि फर्स्ट त्यांनी मला बोयाचा माईक दाखवलेला आहे. बोयाचा 800 रुपयाचा माईक आहे हा. कमी जास्त करतो बघू. अजून दुसरा कोणता भेटतो का बघू.
तर हे पण गिम्बल बघत आहेत सध्या, बघू शकता हे गिम्बल घ्यायचं आहे त्यांना. कॅमेरा वगैरे बघू शकता, रिंग लाईट आहे इकडे, कॅमेराज आहेत, आपले वेडिंग साठी लाईट असतात ते पण आहेत, सगळं आहे ते, सगळं A to Z सगळं GoPro वगैरे आहे. तर गाईज हा कॅमेरा आहे जो मला घ्यायचा आहे, पण सध्या मी एखाद महिना थांबेन त्याच्यानंतर घेईन. भाई इसका करंट क्या प्राइस चल रहा है? 14,500. तर 14,500ला गाईज हा कॅमेरा सध्या भेटतोय. तुम्हाला घ्यायचा असेल तर कन्सिडर करू शकता. गोप्रोपेक्षा बेटर नाही सांगू शकत, पण गोप्रो सारखं तुम्हाला आउटपुट देऊन टाकेल. आणि गोप्रोमध्ये थोडंसं माईक वगैरे कनेक्ट करायला प्रॉब्लेम होतो, अडॅप्टर वगैरे लागते. जसं की हे बघा इथे अडॅप्टर आहे, हे गोप्रोचं अडॅप्टर आहे आय थिंक, तर ते सुद्धा लागते. ह्याच्यामध्ये डायरेक्ट वायरलेस माईक कनेक्ट होऊन जातो. तर गाईज पूर्ण जे मार्केट आहे ते पूर्ण कॅमेऱ्याचं मार्केट आहे. तुम्हाला जर कॅमेरा घ्यायचा असेल तिकडे येऊ शकता. पूर्ण सगळी दुकान A to Z सगळे कॅमेऱ्याचेच आहेत आणि सगळे कंटेंट क्रिएटरसाठीच आहेत. कारण यूट्यूब रिलेटेड किंवा कुठल्याही फोटोग्राफी वगैरे मला जे काय कोणाला पाहिजे असेल तर सगळं इकडे भेटणार तुम्हाला. तर ना कॅमेरा मार्केट आहे, इथे कॅनॉन, सोनी आहे, खाली कॅनॉन आहे, परत निकॉन पण आहे. सगळं कॅमेरा मार्केट आहे इकडे. हे फेमस आहे, नावानेच फेमस आहे की कॅनॉन कॅमेरा मार्केट आहे असं. कॅनॉन म्हणजे सगळेच ऑल कॅमेरा मार्केट आहे. आपण शॉपमध्ये आलेलो आहे वरती आणि इथे बघू शकता सगळे सेकंड हँड कॅमेराज वगैरे इथे आहेत. तर तुम्हाला दाखवतो की किती रेंजपासून कॅमेरे आहेत त्यांच्याकडे. आणि तुम्ही जर घेणार असाल तर तुम्ही सुद्धा इथे CST ला येऊ शकता. शॉपचं नाव तुम्हाला मी दाखवतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन ॲड्रेस काय आहे, कुठे आहे ते. तर चला बघूया कॅमेऱ्याज कुठले कुठले आहेत आणि खरंच स्वस्तमध्ये आहेत का, किती प्राईजमध्ये आहेत ते तर दाखवतो तुम्हाला. तर कितने से स्टार्टिंग है? 18,000. 18,000 से स्टार्टिंग है. कौन सा वाला? निकॉन का 1300D 1300D कैनन 1300D 18,000 और उससे कम में नहीं है अभी तक. और दूसरा फिर उससे निकॉन का अगर चाहिए तो सेम प्राइस 18,000 स्टार्टिंग. 53W मिलेगा 28,000 में मिलेगा, 28,000 में 53W. ये सामने वाला ये कौन सा है? ये 45,000 का 7200. ये वाला 45,000. और जो आपने 18,000 वाला बताया वो दिखाओ ना एक पीस. सो गाइज हा कॅमेरा आहे 18,000 रुपयाला. तर तुम्ही क्वालिटी बघू शकता इथे ह्याच्यामध्ये. इसके साथ क्या क्या आएगा? बैटरी चार्जर बेल्ट, बैटरी चार्जर बेल्ट और बॉक्स बैग आएगा. ओके. ये कैनॉन का है, कैनॉन का है. और निकॉन का दिखाओ ना एक बार. ये 15,000 का है. ये 15,000 का है. फ्रेश कंडीशन है. अच्छा, ये फोटोग्राफी के लिए है. हाँ, फोटो वीडियो दोनों, नॉर्मल वीडियो कर सकते हैं. नॉर्मल वीडियोग्राफी. कौन सा है? 32 100. D32,000 सॉरी. इसके साथ भी ये आएगा सब. लेन्स है, एक लेन्स आएगा, सिंगल लेन्स. ओके. हे जे कॅमेरा आहेत हे व्लॉगिंगसाठी आहेत, व्हिडिओग्राफीसाठी आणि फोटोग्राफीसाठी. इथे तुम्हाला बघायला भेटतील सगळे अलग अलग कॅमेरा. लेन्सेस पण आहेत ना, तो लेन्सेस पण आहेत इकडे, अलग अलग लेन्स वगैरे भेटतील. लेन्स कितने स्टार्ट है कम से कम अगर 5,000 से? तो 5,000 पासून लेन्सेसचे स्टार्टिंग आहे. एशिया कॅमेरा अँड इलेक्ट्रॉनिक्स ह्या शॉपमधून इथे मी बघितले कॅमेरे वगैरे भेटले. तर यांनी कार्ड पण दिलेलं आहे आणि मी थोडंसं माझ्यासाठी ट्रायपॉड वगैरे घेतलेलं आहे. तर हे सगळं इथे कॅमेरा भेटतील तुम्हाला सेकंड हँड. तर ते तुम्हाला दाखवायचं होतं, तर बघितलं असाल तर. खूप कधीच आलेलो आणि मग थोडासा पेमेंटचा इश्यू झालेला, त्याच्यामुळं खूप टाईम झाला मला. आणि आता निघतो मी, डायरेक्ट हॉस्टेलला जायचं आहे मला आणि पण थोडा आराम वगैरे करायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नाही की करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असं नवीन नवीन व्हिडिओ अजून तुमच्यासाठी आणत राहील. आणि अजून थोडं यूट्यूबसाठी मी थोडंसं सामान घेतलेलं आहे, तर ते सुद्धा दाखवेन तुम्हाला नंतर काय काय घेतलेलं आहे ते. ऑफलाईन घेतलं आहे, ऑनलाईन नाही घेतलं. तर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. आणि तुम्हाला जर कॅमेरा घ्यायचा असेल किंवा कोण तुमच्या कुठल्या मित्राला कॅमेरा घ्यायचा असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता, CST ला येऊन आणि एकदम कमी प्राईजमध्ये कॅमेरा घेऊ शकता. आता 15,000पर्यंत कॅमेरा त्याने दाखवले आपल्याला, 8,000पर्यंत पण भेटतील तुम्हाला. पण अवेलेबल असायला पाहिजे त्यांच्याकडे. जर अवेलेबल असले तर तुम्हाला नक्की भेटेल. CST पासून जास्त लांब नाही, CST स्टेशनपासून जस्ट वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्हाला भेटेल. तर इथे येऊन आणि तुम्ही घेऊ शकता. नाव तुम्हाला मी सांगितले, डिस्क्रिप्शनमध्ये शॉपचं लिंक देतो, तिथे पण येऊन आणि घेऊ शकता. आणि कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे, त्याच्यामुळं काय असं समजू नका की प्रमोशनसाठी केलेला आहे किंवा काय. एकदम जेन्युइन रिव्ह्यू होता. तर आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती सबस्क्राईब करून आणि बेल नोटिफिकेशन दाबून ठेवा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.